रावेर लोकसभेसाठी उद्या मतदान होणार आहे। आज कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीच्या साहित्यांचं वाटप करण्यात आलं। त्यामुळे कुठलाही प्रकार या ठिकाणी घडू नये म्हणून मतदान केंद्रांवर पोलिसांसह केंद्रीय जवान सुद्धा तैनात असतील। तसंच 2284 केंद्रांवर आरोग्य केंद्रांसह बालसंगोपन केंद्र सुद्धा उभारण्यात आली आहे। आपण पाहतोय सध्याची ही जळगाव मधली दृश्य आहेत। मतदान केंद्र आता निवडणुकीसाठी सज्ज झालेली आहेत। सगळ्या मतदान साहित्यांचं वाटप या कर्मचाऱ्यांना करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही जोरदार तयारी सध्या जळगाव मध्ये करण्यात आली आहे। तर आपण पाहतोय उद्या 11 मतदारसंघांसाठी हे मतदान होत आहे। त्यामध्ये जळगाव आणि रावेरचा सुद्धा समावेश आहे। या दोन्ही मतदारसंघांच्या केंद्रांवर या ठिकाणी जोरदार तयारी करण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी या संदर्भात बातचीत केली। आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। साहित्य वाटप या ठिकाणी सुरू झाले। आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी सोबत आहेत। जळगाव मध्ये आणि रावेर मध्ये आपल्याकडे 11 ठिकाणी जो 11 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याची ठिकाणी आपलं साहित्य वाटप जो आहे ते सुरू झालेलं आहे। साहित्यामध्ये 3 भाग असतो। एक आहे की ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट त्याच्यामध्ये त्याचा वाटप असतो। त्याच्याबरोबर जो विभिन्न दाखले रजिस्टर्स आहेत त्याची वाटप असतो आणि जो स्टेशनरी आहे त्याच्यामध्ये पेन्स असतील, आपले सील्स असतील, ऍड्रेस टॅग्स असतील, या सगळ्या गोष्टीचं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे। जवळपास 22,000 कर्मचारी 11,000 कर्मचारी प्रत्येक मतदारसंघ मध्ये त्यांची तैनाती करण्यात आलेली आहे। त्याच्याशिवाय सुरक्षा रक्षक गरजेनुसार करण्यात आली आहे। केंद्रीय सुरक्षा बल 90 हाफ सेक्शन म्हणजे 6ची एक सेक्शन असते, 12ची एक सेक्शन असते, तर 90 हाफ सेक्शन करून 90 मतदार केंद्रावर त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। या पद्धतीमध्ये परिपूर्ण नियोजन जो आहे म्हणजे अगर आपण सगळे कंत्राटदारांचे कर्मचारी वगैरे आपण धरले तर जवळपास 40,000 लोकांच्या या पूर्ण प्रक्रियामध्ये सहभाग आहे। 38 लाख मतदार या पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे। लाईव्ह व्हिडिओग्राफी होणार आहे आणि त्याच्या प्रेक्षापण आपण म्हणजे विधानसभा स्तरावर बघणार आहे, जिल्हा स्तरावर बघणार आहे। त्याची लाईव्ह आपण प्रत्येक मतदार केंद्रामधून आपण बघणार आहे। सीसीटीव्ही जवळपास 800 ठिकाणी लावण्यात आलेला आहे। व्हिडिओग्राफरची नेमणूक आहे आणि 700 ठिकाणी आपले मायक्रो ऑब्झर्व्हरची नियुक्ती करण्यात आली। 100% मतदान केंद्रावर नॉन फोर्स सिव्हिल मेजर्स घेण्यात आलेले आहे। तर या पद्धतीमध्ये अगदी पारदर्शकताप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पडावा याच्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये नियोजन करण्यात आलं। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।